करार झालेला आहे मुंबईच्या विकासासाठी किती महत्त्वाचा? हा एक ऐतिहासिक करार आहे आणि $1.5 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल आहे आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि MMRDAचा जो करार झालेला आहे खऱ्या अर्थाने मुंबईच्या आर्थिक विकासाची ही दुसरी स्टेप आहे असं मी समजतो। आर्थिक राजधानी तर मुंबई आहेच, परंतु जगामध्ये जी एकंदर 8-9 मोठी शहरं आहेत ज्यांना फायनान्शियल हब समजलं जातं त्याच्यामध्ये MMR रिजनचा समावेश होणार आहे। 7 पॅरामीटर्स दिलेले आहेत आणि या पॅरामीटर्सची अंमलबजावणी MMRDA करणार आहे। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली अतिशय ॲम्बिशियस असा हा प्रोजेक्ट आहे आणि हे पंतप्रधान महोदयांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामुळे तो यशस्वी करायला महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे। सर, चंद्रचूड सिंग आणि मोदींचा जो फोटो व्हायरल होतो त्याच्यावर विरोधक आरोप करतात। एक असं आहे की खरं तर विरोधकांचं मी समजू शकतो, परंतु महाराष्ट्रामधून अशी जी स्टेटमेंट काढली जात आहेत हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान आहे असं मी स्वतः समजतो। ज्यावेळेला जगात भारतातलं सर्वोच्च पदावर एखादा मराठी न्यायाधीश आरूढ होतात आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बनतात त्यावेळेला ते अशा टीकेच्या वर असतात आणि भारताचे पंतप्रधान हे स्वतः एक कॉन्स्टिट्यूशन ऑथॉरिटी आहेत आणि गणपतीच्या सणासाठी जर ते जात असतील आणि त्याच्यावर टीका होत असेल आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले काही पक्ष जर सहभागी होत असतील तर त्याच्यासारखी दुसरी दुर्दैवी बाब नाही। महाराष्ट्राचा ह्यांना अभिमान नाही, आपल्या सणांचा अभिमान नाही आणि कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीजबद्दल आदरसुद्धा नाही, एवढंच मला सांगावंसं वाटतं। आंबेडकर नातू आनंदराज आंबेडकर यांनी आज खंत व्यक्त केलेली आहे संविधानावरती जे राहुल गांधींनी स्टेटमेंट दिलं अतिशय योग्य, कारण आंबेडकर फॅमिलीकडून हे येणं की ज्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, काँग्रेसने खोटा प्रचार केला NDAच्या विरोधामध्ये की घटना हे लोक बदलणार आहेत, परंतु प्रत्यक्षात घटना बदलण्याचं त्यांच्या मनामध्ये आहे म्हणून आदल्या दिवशी याच्यावर स्टेटमेंट काढायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यावर मुळमुळीत खुलासा द्यायचा, याच्यातून काँग्रेस पक्ष एक्सपोज झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने चुकीचं नॅरेटिव्ह कसं सेट करायचं हे काँग्रेसने सिद्ध करून दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे आता सगळ्या भारतातल्या जनतेला कळलं पाहिजे की आरक्षण बदलण्याचा NDAचा कुठलाही हेतू नव्हता, पंतप्रधान महोदय मोदी साहेबांचा कधी हेतू नव्हता, तो हेतू राहुल गांधी यांच्या मनामध्ये दडलेला आहे। आपण जर बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत त्या पक्षाच्या नेत्यांसोबत MIMची चर्चा झाल्याचे संकेत स्वतः MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी। एक गोष्ट अशी आहे की बाळासाहेबांच्या विचारापासून ते किती लांब गेलेले आहेत आणि सत्तेसाठी किती लाचार झालेले आहे याचं खऱ्या अर्थाने हे प्रतीक आहे। महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शिवसैनिकाने हे समजून घेतलं पाहिजे आणि हा चक्रव्यूह भेदला पाहिजे आणि ते भेदण्याची ताकद ही इथल्या प्रत्येक शिवसैनिकामध्ये आहे, कारण त्या शिवसैनिकाला बाळासाहेबांनी घडवलेला आहे, तो कोणाच्या समोर लाचार होणार नाही याची मला खात्री आहे। सर, आपलेच आमदार जामिनी जाधव यांनी आज काल एक वेगळा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यांनी बुरखा वाटप केलं होतं, त्याच्यावर टीका होते। एक गोष्ट अशी आहे की त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जर मायनॉरिटीज राहत असतील आणि त्या मायनॉरिटीजना जे आवश्यक असेल ते देणं म्हणजे कोणाची लाचारी नाही। सर्वांना बरोबर घेऊन जाणारे शिवसैनिक, खरं बाळासाहेबांची तुम्ही विचारधारा बघा की त्यांनी जे मंत्रिमंडळ केलं त्याच्यामधले कामगार मंत्री हे स्वतः मायनॉरिटीचे होते, मुस्लिम होते, परंतु त्यांचं एक तत्व होतं की जो भारतावर प्रेम करणारा तो हिंदू, हिंदुस्थानवर जो प्रेम करणारा तो हिंदू, आणि त्याच्यामुळे त्यांची व्याख्या ते कोणाचाही द्वेष करत नव्हते। पण पाकिस्तानशी आपली आपुलकी ठेवायची, खलिस्तानशी आपली आपुलकी ठेवायची हे त्यांना बिलकुल मान्य नव्हतं। हिंदुस्थानमध्ये जो राहतो त्याने हिंदुस्थानच्या भूमीशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, हीच बाळासाहेबांची भूमिका होती आणि ती भूमिका न पाळणारे जे पक्ष आहेत त्यांच्याबरोबर आज त्यांचा वारसा सांगणारे जात आहेत, याच्यासारखी दुर्दैवी बाब कुठलीही नाही। एक शेवटचा प्रश्न सर, सर्वांचं लक्ष लागलेलं आहे विधानसभा निवडणुकीकडे, निवडणुकीचे गणित कधी सुटणार आणि कधी जागा वाटप होणार, कशा प्रकारे रेशो असणार? जागा वाटप महायुतीच्या 100 जागा ज्या निर्विवाद आहेत, महायुतीत ज्या जागांवर चर्चा करायची गरज नाही अशा जागा ह्या पितृपक्ष पंधरवड्यानंतर जाहीर होतील आणि तुम्ही कामाला लागाल। एक गोष्ट अशी आहे की अनेक ठिकाणी असं आहे की तिथं आपल्याला लोकसभेमध्ये सुद्धा क्लिअर कट मेजॉरिटी मिळालेली आहे आणि ह्या जागांची संख्या खूप मोठी आहे
लोकसभेमध्ये आलेलं थोडंफार जे अपयश असेल ते पोलरायझेशन ऑफ व्होट्समुळे होते, परंतु हे पोलरायझेशनची जी व्होट्स असतात ही असेंब्लीच्या एका मर्यादित याच्यामध्ये सर्वात जास्त असतात. लोकसभेवर ते परिणाम करू शकतात, परंतु इतर असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीवर ते परिणाम करू शकत नाही. त्याच्यामुळे आमचा विजय निश्चित आहे आणि ज्या पद्धतीने हे मतदान झालं त्यामुळे मराठी जनता पेटून उठलेली आहे आणि तो धडा ते निश्चितपणे महाविकास आघाडीला शिकवतील. शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा सगळ्यात जास्त राहिलेला आहे, तरी पण भाजप हा आमचा मोठा भाऊ आहे आणि त्याच्यामुळे नॅचरली जसं काय पूर्वी होत होतं वाटप तसंच होत राहील. आणि आदरणीय शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं जे एक कोऑर्डिनेशन आहे आणि आता दादा त्याच्यामध्ये सहभागी झालेला आहे, हा मित्रत्वाचा दुवा आहे. एकत्र राहून आज तुम्ही बघितलं की स्वतः फडणवीस साहेब गाडी चालवत होते आणि शेजारी मुख्यमंत्री महोदय बसलेले होते. ही जी त्यांची मैत्री आहे ही आम्हाला विजयापर्यंत घेऊन जाईल याची आम्हाला खात्री आहे. आणि दोघे अतिशय एफिशियंट लीडर आहेत, दिवस रात्र काम करतात आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देतात. त्याच्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. सर, महायुतीची पहिली यादी कधीपर्यंत येऊ शकते? बघा, हे तुम्ही आमच्या नेत्यांना विचारलं पाहिजे. मी फक्त प्रवक्ता आहे, नेता नाही. आणि त्याच्यामुळे ते निश्चितपणे आपल्याला ही माहिती देतील याची मला खात्री आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो दुर्दैवी प्रकार घडलेला होता त्याच्या पार्श्वभूमीवर त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं या दृष्टीने सर्वांचंच विचार मंथन चालू आहे. भारतातील सर्वोत्कृष्ट जे मूर्तिकार असतील ते महाराजांचा पुतळा निश्चितपणे उभारतील, परंतु या पुतळ्याला साजेशी शिवसृष्टी तिथे उभं राहावी. तिथं जेटीज असाव्या, तिथं 7D महाराजांच्या पराक्रमाचं प्रेझेंटेशन असावं, त्या ठिकाणी महाराजांच्या जीवनामध्ये जे वेगवेगळे प्रसंग घडले त्याचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या म्युरल्स असाव्या, अशी एक संकल्पना मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आज सादर केलेली आहे. इथल्या सर्व जमिनीवर आरक्षण आहे आणि हे आरक्षण असल्याचा ॲडव्हान्टेज एवढा मिळेल की आपण त्याच्या ठिकाणी चांगली अशी शिवसृष्टी उभारू शकू, त्या ठिकाणी भव्य असा पुतळा उभारू शकू आणि ज्याप्रमाणे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला आपण समुद्रातून जातो तसं तिथे जेटीसुद्धा असणार आहे आणि त्या जहाजातून जाऊन आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं पवित्र दर्शनसुद्धा घेता येईल. माझी खात्री आहे की मुख्यमंत्री महोदय याच्यावर विचार करतील आणि सिंधुदुर्गमध्ये अतिशय सुंदर असं शिवसृष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदरीत केलेल्या पराक्रमाला साजेसं त्यांचं स्मारक त्या ठिकाणी उभं राहील याची मला खात्री आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.